वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबईमधली स्मारकं गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे इंदू मिल्समध्ये होणार आहे। महाराष्ट्रात निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यामध्ये या स्मारकांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात येतो। राज्यकर्ता या नात्यानं कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय आघाड्यांना ही स्मारकं अजूनही पूर्ण करता आलेली नाहीत। त्यामुळे राज्यातील विविध संघटनांनी एकत्रित येऊन शिवभीम स्मारक संघर्ष लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 28 ऑगस्ट रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ सर्व संघटनांच्या वतीनं एकत्रित आंदोलन करण्यात येणार आहे। पाहूयात शिवभीम स्मारक संघर्ष लढ्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी नेमकं काय म्हटलंय। पंतप्रधानांनी ह्या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं, त्याचबरोबर त्याच्या मागणं ज्या स्मारकांची घोषणा झाली, सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक आहे, चांगली गोष्ट आहे की ते डिक्लेअर झालं आणि 2 वर्षात ते काम पूर्ण पण झालं। परंतु शिवस्मारकाला आज 20 वर्ष झाले, साधी एक वीट रचण्याचं काम झालेलं नाही। कोट्यावधीचा खर्च त्याच्यावरती दाखवला जातो, मग अजूनपर्यंत हे स्मारक का उभं राहिलं जात नाही हा आमच्या मनातला प्रश्न आहे। 10 जुलैला आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने शिवराज्य ब्रिगेडच्या माध्यमातून जे अधिवेशन चालू होतं त्यावेळी आर्थिक बजेटवरती देखील आणि राज्य शासनाला जागा करण्यासाठी एक निदर्शनं केली होती विधानभवनाबाहेर, आणि त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे फोन आले आणि आपण हा एकत्रित लढा लढू, हा आपल्या अस्मितेचा लढा आहे। अशा संदर्भात आमच्या 2-3 बैठका झाल्या, म्हणून आम्ही शिवभीम स्मारक संघर्ष लढा या नावाने आता पुढच्या भूमिका घेणार आहोत। हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात त्याची केस गेलेली आहे, तर त्या कोर्टात केस गेल्याचं काय झालं हे अद्याप आम्हाला कोणाला कळलेलं नाही। महाराष्ट्राच्या जनतेला आतुरता आहे की शिवस्मारक का होत नाहीये। लवकरात लवकर जर स्मारक तयार नाही झाले तर जनतेला त्याचा विचार करावा लागेल, कारण की जनता आता दूधपोळी राहिलेली नाही। आता सगळे जागृत होत आहेत। तुमच्या भूलथापनात जनता बळी पडणार नाही याची शासनाने जरूर काळजी घ्यावी आणि या स्मारकाकडे ताबडतोब लक्ष द्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।